MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH मेच्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसानं या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं आपण पाहतोय। केळी या बागेत मी आहे, आपण पाहतोय या ठिकाणी अवकाळीचा मोठ्या प्रमाणावर फटका या एकूणच केळी पिकांना बसलेला आपण पाहतोय। हातातोंडाशी आलेले केळीचे पीक या ठिकाणी अवकाळीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। निसर्गाची अवकृपा खरं तर केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आल्याचं आपण पाहतोय। अनेक प्रयत्न शेतकऱ्यांकडून करण्यात आले, आपण पाहतोय या दोरीच्या सहाय्यानं एकमेकांना झाड बांधून वादळी वाऱ्यापासून बचाव करण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला, मात्र निसर्गाच्या पुढं शेतकऱ्यांचं एकही या ठिकाणी चाललं नाही आणि अक्षरशः केळी पीक पूर्ण या ठिकाणी आडवा पडलेला आपण पाहतोय। खरं तर हीच परिस्थिती दुसरे उन्हाळी पीक जे आहेत ज्याच्यामध्ये आंबे असू द्या, नाहीतर भुईमुग आणि हळद पिकांची परिस्थिती अशीच आहे। अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी पूर्णपणे नुकसान झालेले आपण पाहतोय। हे जे झाड आपण केळीचे पाहिलं तर या झाडांना खरं तर केळी पीक लागलेला होता आणि काही दिवसातच हे पीक त्यांच्या हातातोंडाशी येणार होतं आणि या पिकांपासून खरं तर शेतकऱ्यांना उत्पन्न होईल अशी अपेक्षा असताना निसर्गाच्या अवकृपेमुळं हे पीक आता पूर्णपणे हाताशी गेलेलं आहे। खरं तर खरीप हंगामामध्ये सुरुवातीला जास्त पाऊस झाला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि त्यानंतर आता उन्हाळी पिकांकडे जे शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या त्याही आता मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला उन्हाळी पीक या ठिकाणी हातातून गेल्यानं शेतकरी आता परत एकदा संकटात सापडला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH